नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, सर्वांना हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा. मित्रांनो, सगळ्यात पहिलं दर्शन लालबागच्या राजाचं आणि त्याच्यानंतर आपल्या ब्लॉगची सुरुवात. आज मी लालबागला आपल्या शोभायात्रा आहे तिकडे जाणार आहेत आणि त्याचबरोबर गिरगावलाही जाणार आहे. तर आज मी ह्या ब्लॉग मार्फत आपल्या मराठी संस्कृतीचं जे चित्र दर्शन आहे ते मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला. आणि सगळ्यात पहिला आशीर्वाद मी लालबागच्या राजाचा घेतलाय आणि आता तिथून यात्राची सुरुवात करतोय. तर आपण जाऊया. आता मी आहे लालबाग परिसरामध्ये आणि वातावरण खूप छान आहे. भरपूर लोक मस्तपैकी आपले मस्तपैकी सगळे सजलेले धजलेले आपल्याला त्याची जो गगड आहे आपण म्हणतो ते आपल्या लालबागचा राजा विराजमान आहे. तर आपण आता जाऊया आपल्या पुढच्या प्रवासात. Humpty Dumpty sat on a wall. Humpty Dumpty had a great fall. Ya, ganun pala dahil na ito.
सणासुदीचा प्रकार आवाज म्हणजे गिरगाव, स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक म्हणजे गिरगाव. हार्दिक हार्दिक स्वागत. काय बघतो जरा लवकर पुढे घ्या, लवकर पुढे घ्या. मी अभिनंदन करतो, धन्यवाद करतो, आभारी मानतो की सर्व इथे रहिवाशांना 221 आणि 222 माझ्या बरोबर अक्षय ट्रॅव्हल विथ अक्षय बॉय बॅनर त्यांनी दिलाय. खरं तर ते आजच्या दिवशी आपल्याला परंपरा जपायची काय अक्षय काय म्हणतो असं वाटतं ना, कारण आपण आपली पिढी तर येतेच आहे, पण पुढच्या पिढीने पण यायला पाहिजे, तरच हा पाडवा कंटिन्यू राहणार. हा संदेश आहे ही परंपरा जोपासायची नाही तर ती पुढच्या पिढीला पण सोपवायची. आणि आज एकदम बरं वाटतं की छान छान चिमुकले तयार होऊन आपल्या सणासाठी येत आहेत. फार आनंद झाला. त्यासाठी कसा आहे दिवस आता मस्त आहे. आणि हा संदेश दिल्यामुळे बरं वाटतं. उद्या परत लोकात आली आहे, आपण बघतोय आज एका दिवसासाठी. म्हणजे म्हणतात ना, खरा म्हणजे आपण 30 तर करतो, पण 30 पेक्षा म्हणजे म्हणतात ना, आणि आपण खरंच गरज आहे. काय गोष्टी तुमच्या जनरेशननी ही संस्कृती ही परंपरा अशी जोपासली गेली पाहिजे आणि मराठी पण कुठेतरी टिकलं पाहिजे. फक्त गिरगावातच महाराष्ट्रात हीच गोष्ट सुरुवात अजून जोमात झाली. थँक्यू. तर माझ्या बरोबर जोस्ना कांचा माझ्या बरोबर आहे. मुंबई आपली आणि इथे आपली हवाच असली पाहिजे. काय बोलतो आजच्या दिवशी गुढीपाडवा बद्दल काय बोलू शकतो? गुढीपाडवा हा मराठी लोक आता खूपच मोठा सण आहे. नवं वर्ष आहे ते गुढीपाडवा आमच्यासाठी. मराठी असं मी म्हणेन की मराठी आली पाहिजे, बोलता आली पाहिजे. जसं बाकीच्या देशात जाऊन तुम्ही त्या भाषा बोलतात, तसं महाराष्ट्रात जाऊन तुम्हाला मराठी आली पाहिजे. एवढंच मी म्हणेन. थँक्यू.
पहिल्या वर्षापासून वेगळं. वाचलं लागतंय. तुम्ही मांजरे आमच्या इथे हनुमान झालेलं आहे. हे स्वतः शिवसेना शिल्प त्याच्या डोक्यावरती आमचे अतुल आमचे आमचे तीन मंडळ खांद्यावर दे साईडचा आहे तो. आणि शिवरायांचं नाव काढलं की या देशीच्या माना अदबीनं झुकतात. कारणही तसं आहे की 350 वर्षाची काळ रात्र फेडून छत्रपती शिवरायांनी शून्यातून विश्व साकार केलं. ते काही निष्ठावंतांच्या मांदियाळीच्या माध्यमातून आणि असं की निष्ठावंतांची मांदियाळी आज या ठिकाणी लालबाग परळच्या भाग्याला लाभली. याबद्दल तुम्हा सर्वांचं किरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून हृदयपूर्वक आभार. आणि या अनुषंगाने धारण केलेली कवड्याची माळ जी नरवीर नरश्रेष्ठ तानाजी मालुसरे यांच्या कर्तृत्वावर त्यांच्या देहावर छत्रपती श्री शिवरायांनी अर्पण केली. हिंदुस्थानातला सर्वात मी तर म्हणतो जगातला सर्वात अनमोल ठेवा म्हणजे ही माळ. याची देही याची डोळा आपल्या सर्वांना पाहावयाला मिळते. या माळेचं जतन ज्यांच्या माध्यमातून होतं शीतलताई मालुसरे. ही ती माळ अखंड हिंदुस्थानाचं आराध्य छत्रपती श्री शिवरायांनी आपल्या घरामध्ये 70 पर्यंत अर्पण घातलेली ही माळ आज आपल्या ठिकाणी लालबाग परळकरांच्या आणि अवघ्या मुंबईकरांच्या दर्शनात या ठिकाणी शीतलताई मालुसरे यांनी आणलेली आहे. त्याबद्दल आम्हा सर्व लालबाग परळकरांतर्फे तुम्हाला लाख लाख धन्यवाद. मी पुढील कार्यक्रमाची सूत्र संदीप आपल्या सर्वांच्या नजरेसमोर पडणार आहे. गणपती छत्रपती श्री शिवराय आणि त्यांच्या सवतीनं दक्षिण दिग्विजय ज्यांनी गाजवला सेनापती येसाजी कंक यांच्या पराक्रमाची जी धार या पाट्यानं जपली ती येसाजी कंकांची तलवार आता थोड्याच वेळात आपल्या या व्यासपीठावर येते. हा अनमोल खजाना हे अनमोल देण हे अनमोल रत्न आता या व्यासपीठावर तुमच्या नजरेसमोर येत आहे. येसाजी कंकांची परमप्रतापी तलवार आता थोड्याच वेळात या व्यासपीठावर तुमच्या सर्वांच्या दर्शनात या ठिकाणी येते. मानकरी श्री मयूर पवार अभिनेता मराठी, कुमारी दुर्वा मिथुन गावडे क्रीडापटू आणि श्री संकेत सावंत कबड्डीपटू यांचे इथे किरणगाव भूषण सन्मानाने करणार आहे. तरी या सर्वांना मान्यवरांना विनंती करतो थोड्याच वेळात तुम्ही व्यासपीठाच्या आजूबाजूला उपस्थित राहा. जर इथे उपस्थित असेल तर त्यांनी फ्रेंड्सशी संपर्क साधावा. जोरदार गजरात मयूरचं स्वागत करायचंय.
मयूर, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. शशिकांत संडे आणि माध्यम त्यांच्यातर्फे मयूर गाडगे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. प्रतापी सेनापती येसाजीराव कंक यांची ही परमप्रतापी तलवार हा हिंदुस्थानाचा जगासाठी असलेला अनमोल खजाना सन्माननीय सिद्धार्थ दादा कंक यांच्या माध्यमातून आज या किरणगावकरांना, या लालबाग परळकरांना हा अनमोल ठेवा दर्शनार्थ या ठिकाणी आलेला आहे. त्याबद्दल सिद्धार्थ दादा कंक यांचा आम्ही हृदयपूर्वक आभार व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. पुरंदर क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज अखंड हिंदुत्व नायक मूर्तिवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत स्थितप्रज्ञ श्रीमान अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजे श्रीमंत छत्रपती श्री हिंदू पदमाक्षा श्रीमान श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती श्री संभाजी महाराज की राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा शूरवीर मावळांचा दुर्गांचा नमः पार्वती पते माता की वंदे वंदे अखंड हिंदुस्थानाचा. किरण गावातील ही भूषणे आहेत आपली. जरा जोरदार टाळ्या होते पूर्वासाठी. जरा व्यासपीठाच्या आजूबाजूला जी गर्दी झाली जरा ती कमी करावी, जेणेकरून आपले मानकरी येण्यास कोणताही विलंब होणार नाही. मयूर सावंत आपले पुरस्कार घेत आहे. जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संकेतसाठी. चित्ररथ होते. या चित्ररथांसाठी आपण त्यांना आपले सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करत आहोत. तर मसोबा मंदिर समिती मेघवाडी यांनी आपल्याला जो चित्ररथ दिला त्याबद्दल मसोबा मंदिर समितीचे प्रतिनिधी जर आजूबाजूला कुठे असतील त्यांनी आपलं सन्मान चिन्ह घेऊन व्यासपीठावरून जावे. हे सन्मान चिन्ह मसोबा मंदिर समितीस आज आपल्या या ठिकाणी त्यांच्या वंशजांनी जे थोर पराक्रम गाजवला त्यांच्यामुळे आपण आपले सण उत्सव हिंदू धर्मामध्ये अभिमानाने साजरे करतो. आणि म्हणूनच मी त्यांना विनंती केली की कृपया आपण स्थानापन्न व्हावं. परंतु महाराजांप्रती असलेला आदर इतका मोठा प्रचंड आहे की महाराज व्यासपीठावर आहे, आम्ही कसं बसू शकतो. हा उदात्त धोरण यांनी दाखवलं. ही प्रथा आजही या मराठ मुलखामध्ये जपली जाते, म्हणून हा महाराष्ट्र गभितार्थ आहे. धन्यवाद. मी आता आपल्या सर्वांना विनंती करतो कृपया कृपया स्थानापन्न व्हावं. आणि स्वराज्याचे पहिले सरनौबत पायदळ प्रमुख 30 पेक्षा जास्त वर्ष पायदळ प्रमुख म्हणून भूमिका बजावणारे श्री शिवरायच्या दक्षिण मोहिमेत आणि पराक्रमाच्या कौतुक भाषा ही आवाज झाला होता असे स्वराज्याचे परम सेनापती येसाजी कंक यांच्या घराण्यातील आमचे सन्माननीय वंश सिद्धार्थ कंक आणि त्यांचे शिलाधर यांचे ते शोभायात्रेतील एक मान्यवर संस्था यांचा या ठिकाणी या जाहीर सत्कार होतोय. तेजुकाळा सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट अध्यक्ष ज्ञानेश चिरके आणि गणेश या ठिकाणी जाहीर सत्कार होतोय. कृपया व्यासपीठावर यायचंय. मर्दानी आखाडा सुप्रीम अनिकेत हरिश्चंद्र बांदल
सयाजी बांधल हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असतीलच, पावनखिंडवीर यांचा मी आताचा 13वा वंशज आणि मी सध्या महाराष्ट्र शासनाच्या गडकिल्ले सांस्कृतिक विभाग गडकिल्ले संवर्धनावर कार्यरत आहे आणि जेवढी सेवा होईल तेवढी महाराजांसाठी करतोय गडकिल्ले संवर्धनातून. आणि गिरणगाव या सांस्कृतिक मंडळाने मला इकडे आमंत्रित केलं गुढीपाडव्यासाठी आणि ह्या हिंदू नववर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय. शिवराज माळुसरे, सुभेदार नवीन तानाजी माळुसरे यांच्या 12व्या वंशज. आदिलनी कोंढाण्याचा आणि महत्वाचा रायबाचं असं म्हणून स्वराज्य भक्तीची भगवी ज्वाळा पुराशी कवटाळून लढणारे तानाजी माळुसरे. आधी नवीन कोंढाण्याचा आणि मग माझ्या लेकराचं म्हणजे अगदी रायबाचं लग्न ठरलेलं असताना त्यांनी स्वराज्य निष्ठा जपली. माझं काहीतरी पूर्वजांची माणुसरे करण्याचे सुरू होण्याचं भाग्य मला लाभलं. संधी कधी बुरका बघून किंवा पंख लावून येत नाही, ती नेहमीच सोड चालवली येते. फक्त आपल्याला त्या संधीचं सोनं करता पाहिजे आणि मी तेच केलं. तानाजी माळुसरे या विषयावरती त्यांचा तो अपरिचित इतिहास होता तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य मी करते. रायबा माळुसरे फाउंडेशनचे मी संस्थापक अध्यक्ष असून आज माझी 23 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. नरवीर तानाजी माळुसरे या विषयावरती कर्नाटक युनिव्हर्सिटीला माझा प्रबंध प्रकाशित झालेला आहे, म्हणून डॉक्टरेट डिग्री मिळालेली आहे. आणि नरवीरांचा इतिहास फार मोठा आहे, तो इतिहास जपण्याचं मी प्रामाणिक कार्य करत आहे. आणि रायबा शिवराज माळुसरे हे सुभेदारांचे थेट 13वे वंशज, आमचे पुत्र हे 13वे वंशज आहेत, आमची 12वी पिढी. आणि हा अपरिचित इतिहास लोकांपर्यंत पोहोचवताना झाला असं की जेव्हा तानाजी चित्रपट आला तेव्हा अनेक माणुसरे उभे राहिले की आम्ही वंशज. पण आज आमच्याकडं महाराजांच्या काळातली महाराजांनी दिलेली समुद्रकवड्याची राजमान 200 कागदपत्र आणि सरक हे सगळं आहे. लाटपर्यंत येतात पाणीकडे हा आमचा बाणा. तानाजी माळुसरेंचा ते सळसळत्या रक्त धमन्यात वाहत असताना मोडेल पण वाकणाने हा कणकर बाणा घेऊन आम्ही समाजामध्ये वावरत असताना अशा सामाई दुनियामध्ये आव्हानांचे लावून या तर नजरेमध्ये नजर रोखणे आयुष्याला द्यावे उत्तर हेच आम्हाला महाराजांनी शिकवलं. राष्ट्रमाता जिजाऊंचा वारसा घेऊन समाजामध्ये वावरत असताना त्या समाजाची भीती मला वाटत नाही, तर राष्ट्रमाता जिजाऊंचे विचार आणि छत्रपती शिवरायांचे विचार माझ्या मनामध्ये कुठेतरी खोल रुजलेले आहेत. तानाजी माळुसरेंचा वारसा चालवत असताना काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि पश्चिम बंगाल पासून मुंबईपर्यंत एकटी प्रवास करताना मला भीती वाटत नाही. मला घोडेस्वारी येते, तलवारबाजी पण करता येते. आज माझी 23 पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत आणि हा अपरिचित इतिहास फक्त नावाची वंशज नाही तर तो वारसा पुढे चालवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आज गिरणगाव मंडळाने मला इथं बोलवलं, त्यांच्या ऋणात मी कायमच राहीन. आभाराचा भार नको, धन्यवादाचा वाद नको, पण तुमच्या सगळ्यांच्या ऋणात राहणं आवडेल मला. कारण हा देश माझा आहे, हा महाराष्ट्र माझा आहे, ही माती माझी आहे आणि या सर्व महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी मी बांधील आहे. म्हणूनच तर रायबा माळुसरे फाउंडेशन ही संस्था गडकिल्ले संवर्धनासाठी काम करते. आणि पारगड किल्ला हा आमचा किल्ला आहे आणि फार मोठा पूर्वसचिव माझा भाग्य आहे. म्हणून ही महाराजांची कवडी माळ, महाराजांचा शिवस्पर्श झालेली ती पतित पावन पवित्र कवडी माळ आज आमच्याकडे आहे. हे भाग्य आहे, असं भाग्य सगळ्यांना चालवते. माझं काही पूर्वसंचित असेल म्हणून हे भाग्य लाभलं. हे भाग्य लाभलं तर हा वारसा पुढे चालण्यासाठी मी प्रामाणिकपणे कटिबद्ध आहे. धन्यवाद. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज आपल्या या गिरणगावामध्ये ही हिंदू नववर्षानिमित्त जी शोभायात्रा काढण्यात आली, खरोखर हे सगळं पाहताना अतिशय भारावून गेल्यासारखं झालं. कारण अशा पद्धतीनं आपल्या धर्माचे सण उत्सव साजरे होणे ही खरं तर काळाची गरज आहे. आणि ती गरज ओळखून आज या लालबाग परळ येथील सर्व आपल्या मराठी बांधवांनी, हिंदू बांधवांनी हा एवढा मोठा सण साजरा केला. त्याबद्दल मी आपल्या सर्व उपस्थित सर्व घराण्यांच्या वतीनं या सर्व आपल्या सर्वांचं लालबाग परळकरांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. आणि मी रुपेश दादांना सांगितलं की या कार्यक्रमाला आमंत्रण मिळाल्यानंतर मला एक जुनी आठवण या ठिकाणी जागी झाली की म्हणजे 1972 साली जेव्हा माझे आजोबा कैलासवासी रामभाऊ कंक हे वारले, त्यानंतर या लालबाग परळ भागातील राणीबागेच्या इथं राहणाऱ्या आपल्या सर्व या मराठी बांधवांनी त्यांच्यासाठी 1972 साली शोकसभेचं आयोजन केलं होतं. आणि ते दादांनी पाठवलेली पत्रिका पाहिल्यानंतर खरोखर भारावून गेल्यासारखं झालं की कुठेतरी ती जुन्या आठवणी पुन्हा जागे करण्यासाठी का होईना, परंतु एक नियतनी या ठिकाणी मला बोलवलं. आणि मी जी तलवार या ठिकाणी घेऊन आलेलो आहे ती जी तलवार आहे, तर अशा पद्धतीच्या अनेक तलवारी आपल्या सरसेनापती यसाजी कंक वाडा जो किल्ले राजगडाच्या पायथ्याशी भुटुंडे गावामध्ये आहे त्या ठिकाणी अनेक प्रकारची शस्त्र आपल्याकडे उपलब्ध आहेत. हजारो शिवभक्त त्या वाड्यावर येत असतात आणि या शस्त्रांचा आणि ऐतिहासिक त्या ठिकाणी वापरून दर्शन घेत असतात. तर त्या प्रकारातीलच एक त्या
तलवार मी या ठिकाणी आणली आहे. त्या तलवारीचं वैशिष्ट्य म्हणजे ही जी तलवार होती ती कोंड्याच्या लढाईमध्ये कृष्णाजी कंकांनी त्या ठिकाणी पोर्तुगीजांविरुद्ध लढताना वापरलेली ती तलवार या ठिकाणी आपण आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी उपस्थित करण्यात आलेली होती. आणि हा जो प्रयत्न आपल्या सर्व ही जी तलवार आपण पाहताय ही वक्रधोत प्रकारातील तलवार आहे. तिचं वजन 1200 ते 1400 ग्रॅम एवढंच वजन आहे. परंतु इतकी कमी वजनाची तलवार असून सुद्धा त्या ठिकाणी शत्रूंना कापण्यासाठी या ठिकाणी या तलवारीने अनेक त्या ठिकाणी शत्रूंवर घाव केलेले आहेत. आणि अशा पद्धतीची अनेक शस्त्र आपल्या भुतोंडे येथील सरसेनापती यसाजी कंकवाड्यावर जतन करून ठेवलेले आहेत. तिथं हजारो शिवभक्त येत असतात. तरी या कार्यक्रमाच्या आणि या मंचाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आग्रहाचं एक आमंत्रण, हक्काचं एक आमंत्रण देतो की आपण सर्वांनी ज्या पद्धतीनं आम्ही इथे येऊन आपण सर्वांनी आमचा मान सन्मान केला त्या पद्धतीनंच आपणही भुतोंड्याला तसेच इतरही सर्व मावळ्यांच्या वंशजांच्या आपापल्या निवासस्थानी आपण सर्वांनी भेट द्यावी. आणि जुना जो ऐतिहासिक वारसा आपण जो जतन करून ठेवलेला आहे तो सर्वांनी त्या ठिकाणी दर्शनासाठी आपल्या पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी आपण अवश्य यावं एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.